पाऊस पडला पाहिजे नाही तर मजा नाही सर्व कपल आले फक्त आम्ही थोडं सिंगल आहे विशेष कुठे काही नाही लायसन नाही आरसी बुक गाडीचं काही नाही कागद डॉक्युमेंट तरी पण ते मामू लोक हात आम्ही उरून गेलो आम्ही उरलं तरी चालेल पण आज आम्ही निसर्गाचा आसपास घेतल्याशिवाय जाणार आज पैसा नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना मजेतच राहा, माझे ब्लॉग बघत राहा. मी तुमचा निरंजन भैर म्हणजे तुमचा लाडका बाबू. आज पुन्हा एकदा खूप दिवसांनी तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत होतं. मला माहिती आहे मी अवकाळी पावसासारखा अवकाळी ब्लॉगर आहे, कधी पण चालू होतो, कधी पण येतो, कधी पण जातो, समजून घ्या. तर आजचा ब्लॉग आहे, आम्ही चाललोय फिरायला. कोण कोण? मी, दादाचे मित्र आणि अजून थोडे चुलत भाऊ आहेत. मी चाललोय फिरायला. कुठं ते तुम्हाला पुढं समजलंच ना, थंबनेल बघूनच समजलंच तुम्हाला. तर भेटूया, तुम्हाला दाखवतो. अर्ध्यांना तुम्ही भेटलेलं आहे, आधी ओळखत असाल, तरी पण सगळ्यांना दाखवेन मी. तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट पिक्चर. बघू शकता आपले हिमालयन घेऊन आलेत बाईक रायडर. हाय आमचा महिला 2 लाख कुठे जायचं फिरायला? कसं आहे मग पहिलं तर भरलं हिमालयनवर नाही रे बाबा. हे काहीच आता नवीन हिमालयन 5,000 पर पर्सन 5,000 मी दाबीडे गेल्या चालू कडे केदार लडाख एवढा नको बजेट लोणावळा आहे बजेट. वॉटरफॉल जायचे काल वॉटरफॉल जाऊ ये त्याला काल नाही मागचे महिने आता ना एक कणीस द्या ना बरं चल त्याच्या आला सिंगने जाऊन तिथं मासे काढत जायची पंचायत आहे. एवढं शिवनेरीला अरे ते मासे काढत 200 रुपये पेट्रोल टाकलाय 100 रुपयाच्या मारायला. हॅलो, आमचे मेंबर आहे प्रवीण नावाचा, दिनू नावाचा. तो काय थांबत नाही, तो नॉनस्टॉप जात नाही. इथं मासेच घालतो जायची पंचायत आहे. 100 रुपयाचा चष्मा, रेनकोट घेतला त्याचा पण एखादा वरचा कलर वेगळा. काहीच कोणाला जर आव्हान कोणतं एक्स्ट्रा राहिला असेल ना, छात्र राहिला नसेल ना तुम्हाला आव्हान लावायला, तर या मुरबाड आपला देईल बघा करून ठेवलं नुसत्या. या मुरबाड आपला दे, कुठं पण छातात लावा, काय घ्यायला बरोबर कुठं पण लावा, कोण नाही काय नाही. एवढा खतरनाक पीक येईल ना तुम्हाला, एक नंबर आहे बघा. अक्का तयार आहे, फक्त येऊन तुम्हाला लावायचे. नको बाबा, या रोडचा लय वैताग आला. वैताग म्हणजे एखादा पडला ना चिखलातून घरी जाईल तर घरची वळखणार नाही, एवढा चिखल आहे रोडला. पावसात पण आहे ना, पाऊस सध्या पावसाचं सीझन आहे, तरी आमच्या चेहरे 1-1 किलो माती घेऊन पडले ना अशी खतरनाक. तिथं पाय टेकायची इच्छा नाही, पाय टेकायची एवढा चिखल आहे. बिना रेनकोटचा जास्त कपडे मागतील, वैताग आला वैताग. एक तर आम्ही आरमानी एकदम ठेवू, आम्ही ब्रँड यूज करत नाही. इथं आरमानी आणि एकदम ब्रँड इथं यूज केलं तर इथं काय होणार? मला वाटतं झारा घालायला लागेल, झारा वेस्ट ऑफ मनी होतो ना. काही आम्ही गाडी फुल गेली, ॲक्सेस ॲव्हरेज एवढं आहे ना, 1 किलोमीटर झालं असतील, 40 किलोमीटर झालं, एक काटा पण नाही उडला अजून गाडीचा. किती ॲव्हरेज ॲव्हरेज आहे किती? हां, गाडीला किती ॲव्हरेज आहे ना? माझं म्हणते ना, प्लॅटिनाचा रेकॉर्ड तोडलेला आहे या गाडीने. 110 किंवा 120चा ॲव्हरेज येते ती गाडी. मला तरी वाटतं गाडी आणली पाऊस पडला पाहिजे, पाऊस पडला पाहिजे, नाही तर मजा नाही. माणसं जातात, काहीच मजा नाही. पाऊस पडला पाहिजे, पाऊस पडला तर क्लायमेट खतरनाक होईल. बघू गाईस, पहिल्यांदा खूप वेळाने सगळे एकत्र जमलेत.
ना बघू शकता तुम्ही, हा शुभम दादा आहे म्हणजे दादाचा मित्र. आला कपडे बिपडे काढून बॉडी किती इथंच काढला अर्धा. 1 वर्षाची जिम लावले, 1 महिना पण नाही गेला नाही, बॉडी बघू शकता. पैसे गेले नाच पैसे. व्यू 1 नंबर. जंगल जंगल नॅचरल नॅचरल 1 नंबर. खतरनाक स्वर्ग. काही थोड्या साथीदारांना धरलाय पोलीस आहे. लायसन नाही. आम्ही सगळं घेऊन फिरतो. बॉटल पडली का राहू दे का. गाईस तिथं दादाचा न धरलाय. आम्ही सगळा प्रूफ घेऊन फिरतो. आम्ही लिगल रॅपिडो. आमच्याकडे सर्व डॉक्युमेंट आहेत, यांच्याकडे काही नाही. यांच्याकडे आता आरसी बुक पण नाही गाडीचा, म्हणजे गाड्या पण त्या लिगल नाही त्यांच्या. भाड्याच्या गाड्या का दोघांना. हे बोराडे गाड्या थांबला इकडे. मी जर बोललो असं माझी 2-3 गाड्या होत्या घरी तर दिल्या असत्या नाही ना. आता असं लिगल डॉक्युमेंट पण नाही गाड्यांच्या त्यांच्या. गाईस व्ह्यू बघा त्यांचा सोडा त्यांनी सुटतील. व्ह्यू बघा व्ह्यू. आई शप्पथ. बॉटल फेकली त्या पण नको रेकॉर्ड करू. असं तू भारताला स्वच्छ करणार आहे. नालाय का ती बॉटल उचल यार. नालाय घेस तू. हे बघा हे कचरा टाकतो असं नाही. नाही ते मी बाय मिस्टेक टाकली तिथे. असं कचरा टाकू नका कुठे पण. मोदी बोलून गेलाय की स्वच्छ भारत अभियान. असं कचरा फेकत नका जाऊ. अरे ब्लॉगर आहे. काय बोलला काय बोलतो त्याला. विश्वाची ओळख यांची त्यांना धरलंय. हे थांब ना, त्यांना सोडलं नाही. आता विश्वासला सोडलं नाही. तू गावात सोडील ना. आम्हाला सोडलं त्याला सोडणार का. करून सांगितलं शूट कर ते ऍड कर. लायसन नाही. पण बोराडेकडे आहे ना लायसन नव्हतं काही. गाडी आली. मित्रांनो हाच तो, याच्याकडे लायसन नाही. करोडपती आमचा मित्र स्पॉन्सर. गाडी घालला घेतली दादा. त्याला गाडी मी नाही. नाव मित्रांनो आमचा स्पॉन्सर विश्वास बोराडे याने 2 किलो मटण आणि पुरी 300 ते 300 दे बघा. एकच तू काय आता दरीत लोटणार आहे मला. बडे तू काय आता दरीत लोटणार आहे. काही व्ह्यू आहे ना. व्ह्यू तू काय पाऊस पडणार आहे 100%. आली माझी नॅचरल नॅचरल हवा. नॅचरल नॅचरल कम टू माझे घाट. बघा माकडा. हे बघा सलग कपल आहेत. फक्त आम्ही
कपल आले फक्त आम्ही परत सिंगल आहे आम्ही आमच्या वाटी बरं आहे एन्जॉय जरी डबल असलं तरी सिंगल सांगायचा तेवढं सांगायचं नाही म्हणणार मी नाही चुकला होता कारण निरंजनचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितला असता काहीच नाही मला जास्त सिक्रेट आता परत आमच्या हॉटेल आला नाही कारण त्याच्या कामात पर्सनल कामावर काहीच मला कधी मिळालंच नाही पहिल्यांदा आणलंय आई शप्पथ व्ह्यू बघा व्ह्यू अशा प्रकारे पुढे मामू लोक आहेत पण आम्हाला अडवायची हिंमत कोणाच नाही कारण आमच्या पाठीची नगरसेवक आले हा नगरसेवक का नाही विश्वास बोराडे राजा करतो आई शपथ विश्वास बोराडे मामूला बोलतो काका काका तो जा त्या विश्वास बोराडे काही नाही लायसन नाही RC बुक गाडीचं काही नाही कागद डॉक्युमेंट तरी पण ते मामू लोकांना हात पडतो म्हणजे विचार करा उडतात ते टाक नाही त्याला बोलतात त्या विश्वास बोराडे शपथीने भिजतो तू घ्यायला आपण ही बघ आरेली काय ही बघा ही बोलते येडवलेली माणसं अरे वा बाजला पण नाही या खाली दरड कोसळली म्हणजे इथं जागी त्यांची गेम वाजायची एक तर दगड पडले नाही एक दगड जागच्या जागी तुम्हाला 20-30 बॉडी अशा प्रकारे ना घरी पाणी कमी पडतं म्हणून इथं बी झालं इथं अरे हे लोक ना हाताचे आंघोळ करत नाही इथं फ्रीमध्ये पाणी भेटतं म्हणून इथे येतात दाखवतात लोकांना आम्ही चाललोय वॉटरफॉल काय वॉटर चालू नाही एक महिना बरं आंघोळ धरून नाही इथे म्हणून अंग पाण्यासाठी काय पाहिजे आम्ही बघा रोज आंघोळ धुतो येत नाही हे पण तसंच येत कोणी काय कामाचा नाही एक नंबर हे बघा पडला ना डायरेक्ट गेमच हवेत तरंगणार एवढी हवा आहे की तो हवेत तरंगणार अरे तरंगणार बाबा कोणा ट्राय करायचं येऊ शकता
हिला दडी जायची. अरे अरे बाय बघा नॅचरल आहे सगळं नॅचरल नॅचरल. झाडं खूप जुनी आहेत, मोठी झाडं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो 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 अरे नमो. आणि ते सगळं ब्लॉगर वगैरे ते येतात. बजरंग बली की जय. नॅचरली हे बोराडे वराड वराडे. यावटाला लोक मागणं आले दादा वाटत पडतो भाडं अशा प्रकारे आमचा स्टॉप आलेला आहे आणि लोक बघितलं कशी शूट घेतात गाड्यांच्या. अरे माझ्या लाईक आलेला आहे त्याच्या तुझ्या. अरे पॉट दिसला तुझा. दुखावा दुखा ये क्या दुखावा. दादा बॉडी टाइम आणखी त्या बॉडी बिल्डरला आता ते पिटी लावले. मला बॉडीचीच बॉडी व्हायची. पोटे बॉडी झालं नाही पोटतो. अशा प्रकारे घे 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 काही अशा प्रकारे आग अशी लागली. आग एवढं दूर आलंय. ठीक आहे आता कसं वाटतंय पण मला असं वाटतं की मनाली हे दादा टोपी उडाला टोपी. पाऊस आला. दादा पण ब्लॉगर चाललेलं आहे गाईस. आमच्या दादाने पण ब्लॉगिंग बघू शकता. अशा प्रकारे आयटम दिले लांडीमध्ये घालणार म्हणून. आयटम बॉडी सगळा टाकणार ना मी. मरकट मरकट पिझ्झा आले. छत्री झाले ती छत्री जोडून टेन्शन नाही आपण. ए या बाजूला दगडीच्या इकडं. अरे ब्लर झाला. पैसे गेले तर चालतील मोबाईल कुठलं तरी चालतील पण या निसर्गाचा आश्वास सोडलाय. आम्ही उरून गेलो तर आम्ही उरलं तरी चालेल पण आज आम्ही निसर्गाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाणार. आम्ही उरू शकत नाही. आमच्या लोकांनी 5-5 किलो पोट नाही.
आता इथे अरे आज हा ब्लॉग आहे ना, आजचा अपडेट झाला पाहिजे आजच्या फोटो. सॉरी बा, त्याला भीती वाटायला लागली, तिला भीती नाही वाटत. गाईज अशा प्रकारे आम्ही गरीब माणसं आहेत, आम्ही कॉन्ट्रॅक्ट काढून फिरायला आलोय म्हणून एकच चष्मा आम्ही सगळं हे काढतो मस्त. अजून दादाची बॉडी दादा काढ ना. अरे काढ हे याचा शर्ट आहे दादा. पण 100 मला वाटत काय 100 पाठवू पण नका. त्याचं कुरकुरे आता निघत 300 सोडवला, आम्हाला पैसे द्याला दुसऱ्या सोडवलाय त्यांनी पैसे पाठवले. लाख रुपयाचा बक्षीस त्या टॉकाव पुढं 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 त्या टॉकाव पुढं त्या टॉकाव गाड्याकडे ते गाडी एक फोटो काढ काढ ना फोटो. पितलं खांदे घेतो दादा फोन दे तेवढं उठे स्वर्ग स्वर्ग. चष्मा उरून द्याल चष्मा. माझा अरे फोन घेतला ना म्हणून पाणी आलं नाही. सर्व पर्यटकांना सूचना आहेत की बाह्यघाट पर्यटनासाठी बंद आहेत. त्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेश आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणी थांबणार नाही. सर्वांनी आपापल्या बघावं निघतात याच्या सर्व पर्यटकांनी आपापली वाहतुकीस अडथळा होईल अशाप्रमाणे कोणी आता बोलतो पाऊस आला का काय. पाऊस बोलवला आम्ही का बोलवला का पाऊस बोलवला. आता आमची परत बजरंग बली की जय. आता आम्ही चालले परत खाली घाटावरच्या खाली उतरतोय ना. पाऊस तरी धोर काढले. क्लायमेट आहे ना एक नंबर झाला. दादाला आमच्या धबधब्यात भिजायचे पण चिखलाचं पाणी पडतोय. दादा भिजल का फिल्टरच्या पाणी चौघाची तो फिल्टरच्या पाणी चौघाची भिजत नाही. हा ब्लॉग आहे विदाउट बीपने अपलोड होणार आहे. तुम्ही बघा जर बीप झाला तर याला कॉपी स्ट्राईक येणार स्ट्राईक येणार. आता अपघात होता आपला आमच्या दादाच होता म्हणून यांना लायसन नाही भेटला. बटन आली कातार हे मायला नीट चाललो. अरे अरे नॅचरल प्रकारे सगळी तिकडे फिरायला येतात. त्यांच्या लगेच हात वरती पोरी बिरी. आता दादा भीम आता बघा हा डोका फोड धबधबा बघा डोका फोड.
ब्लॉगर चिंता समजला का? दादा ब्लॉगर आहे म्हणून सगळ्या हात वरती पोरी बिरी आलं. आम्ही आलोय मस्करीमध्ये म्हणजे मजा करायला आणि आम्ही सेफ्टी बघितले थोडीफार. जास्त पाऊस नव्हता म्हणून आम्ही निघालेलो. आता पाऊस वाढलाय. तुम्ही पण जास्त पाऊस असेल ना तर घरात येऊ नका इथं फिरायला, कारण की वर्षात दरडी कोसळली तर तिथं गेम व्हायची. घरच्यांना काही भेटायचं पण नाही तुम्ही. आणि ज्यांचा इन्शुरन्स आहे त्यांनीच यावं, ज्याचा विदाऊट इन्शुरन्स येऊ नये. म्हणजे घरच्यांना फायदा तरी असं या. पण जास्त पाऊस असेल तर शक्यतो असं ठिकाणी येऊच नका. पाऊस कमी होता म्हणून आम्ही आलतो. तुक्या दादाला तर माहीत पण नव्हतं आम्ही वाटतच वाटतात येणार आहे. त्याला वाटलं आम्ही गावाला चाललोय तर स्वतःची सेफ्टी बस. मग इथे अशी हरियाली बघून म्हणजे नॅचरल बघा दाखवलं. काय तुमचं डिप्रेशन वाढलं असेल, टेन्शन आलं असेल, आपलं काही अजून काही देशात चाललं असेल ना फिरायला या घरात. माझं चालू काही म्हणून फिरायला आलतो, मन मोकळा करायला आलतो. बस बाहेर आल्यावर अर्थ मन मोकळं होतं. कुठला अशी पॅन अशा प्रकारे याचे दोन अशा प्रकारे याचे दोन पुढे गेले गाडी. बघा दोन अजून येते थांब ना. पैशाला आलाय ओढे वन बाय टू. मला बारीक दिलेलं कॉन्ट्रीब्युशन 1000 रुपये दिला तुकडं कर तो शिवून जायला विचारतो. तो नशेडी आहे का बोलतो? नाही बोलतो 10 रुपयाला. काहीच याला बोलतात जीव प्रेम. काहीच बघा कोणतरी आहे ना मका फेकलेला रोडवरती. आमच्या तुक्या दादाला दया आली. तुक्या तो तिच्या आला ऍक्सिडेंट झाला असता. मोठा ऍक्सिडेंट वाचवला मी. हा कोण इथून बोलतो? ब्लॉग एकदम परफेक्ट आला नाही आमच्याकडे पैसेच नाही म्हणजे. आमच्याकडे पैसेच नाही आला द्यायला. बाबू सर्व अँगल झालं ना कॅप्चर. अरे ना तुम्ही अटॅक करील बाई. अतिशय पुढे दामन कमी. ए बाबा गेला अटॅक करा ना. इथून उडी फेकायला पण जागा नाही. काही अशा प्रकारे आमचा फोटोशूट झालेला आहे. निसर्गाचा आम्ही खूप चांगला अनुभव घेतलेला आहे. खूप असा अनुभव घेतला की तुम्हाला जर स्वर्ग बघायचा असेल तर मासेच घाट खरंच या. फक्त जास्त पाऊस असेल तेव्हा येऊ नका. आता आम्ही चाललो आमच्या गावाला. तिथून डायरेक्ट मासे बघणार. अरे तर आता आम्ही चाललोय गावाला. मासे पकडायला जाणार आहेत आम्ही. मासा बघायचा ब्लॉग पण तो सेकंड असणार आहे का त्याच्यामध्ये जास्त ऍड असणार आहे? नाही ब्लॉग सेकंड ब्लॉग असणार. तो तुम्ही सेकंड ब्लॉग मध्ये बघा. याला जोपर्यंत 1 मिलियन व्ह्यूज नाही भेटत तोपर्यंत तो ब्लॉग येणार नाही. लोकांवरती नको टाकू. आम्हाला काय करत आज पैसा काय बोलतो? पुढे टोकशील बा. पैसा घालवा लागेल अजून. मगाशी माझ्या छाती डायरेक्ट इतर छाती. चला अरे हो ना तुझ्याकडे कशी हव्यातल्या गाई. हे बारीक धबधबे आणि काय मजा नाही. वरती वरती ना लवकर मारा. वरती जा ना लोक सुसाईड करा. डान्स गरमी द्या मागावर बघ ना. आयला लेडी दे. सॉरी बोललो तिला. आपण आले काढू नदीला. चुक्यांची शाही नदीच्या यार झऱ्या पुढे पण फिरले. आमच्या नदीशी कम्पेअर नाही करत. बघूया आपण मोठ्या दिलेला पकडून छातीवर हापतो सगळी. अरे आमची नेटी बोराची
गाईस एवढीच्या पाण्यात सागली तर रे सागली. बरं चालून दाखव इथून पायी. नाच नाच बरं नाच आपला डान्स. उलटा उलटा फिर उलटा उलटा नाच. बरं डान्स कर. मैं तर नाचते नाही नाचते नाही. भावांनो आज खूपच मजा आली या ब्लॉगला आणि हा ब्लॉग खूपच फेमस होणार आहे. खूपच फेमस आणि खूपच फेमस. चल आता कुठून चालत जायचं. जगातील सर्वात मोठा जरा जगातील सर्वात मोठा जरा इथं नको इथं नको नाही म्हणतात पुढे पुढे तिथे जिथून चालत गेलं ना तिथे आपण म्हणतो. आज आम्ही आलोय माळशेवाड्याला व्हिजिट केली आहे. इथून साखली आमचं गाव फक्त 10 किलोमीटर आहे. इथून थोड्या वेळात आम्ही घरी जाणार आहेत. इथून साखली बनवून आहे त्या बाजूला जाऊ आलं नको चिकट असं चिकट असं. तिथे गेला साखली बनवून साखली पाहून जाशील. हे तुझ्या याला दुनियातून सर्वात मोठा जरा दादा कुठे गेला रे. माझ्या बाळाला तर जाऊ असं ना कितीला बघ दुकानदार डॅम डॅम दारू डॅम. पकडता येत नाही. एक नंबर दिले गाडीचा. एक नंबर एक नंबर दिले गाडीचा. अशी गाडी तुम्ही घेऊ शकता कारण की बिंदास घेऊन टाका ही गाडी. खूपच एवढं हिमालयांची ऍडव्हर्टाईज करतो मी. हिमालयांची ऍडव्हर्टाईज करतो आणि क्लायमेट बघू शकतो एक नंबर. हा बघा आमच्या गावाकडचा क्लायमेट. गाईस कसा होता हा मालशेत घाटाचा हा मजेदार ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गाईस परत एकदा सांगतो, जास्त पाऊस असेल तर अशा ठिकाणी जास्त जाऊ नका. कमी पावसात फिरा बिंदास कुठं पण जास्त पावसात कुठं जाऊ नका. तर भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.